इगतपुरी तालुक्यातील वाळवीर फाटा परिसरात भरदिवसा खुर्ची विक्रेत्यावर हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपींना घोटी पोलिसांनी असा दणका दिला की पळून जाण्याची संधीही मिळाली नाही। गुन्हा दाखल होताच अवघ्या 30 मिनिटात आरोपीच्या मुसक्या आवळत लुटलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। खुर्ची विक्रीचा व्यवसाय करणारे राजेश मांगीलाल बंजारा यांना वाळवीर फाटा येथे 3 नराधमांनी ओ खुर्चीवाले भैया अशी हाक मारून जवळ बोलवले। विश्वासाने जवळ गेलेल्या बंजारा यांच्यावर आरोपींनी संगनमताने हल्ला चढवला। लोखंडी गजाने मारहाण करून त्यांना जखमी केले आणि त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल, प्लास्टिकच्या खुर्च्या आणि रोकड असा एकूण 79,300 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून पसार झाले। घटनेचे गांभीर्य ओळखत घोटी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपासाची सूत्रे हाती घेतली। पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वतंत्र पथके मैदानात उतरवली। घटनास्थळ परिसरात वेगाने शोध मोहीम राबत पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला। पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली घोटी पोलिसांच्या पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईत अवघ्या अर्धा तासात जबरी चोरीचा पर्दाफाश झाला आहे। या कारवाईत पोलीस हवालदार सागर सौदागर, दीपक सांगळे, बाळासाहेब आहेर, श्रीकांत खैरे आणि पोलीस कॉन्स्टेबल पोपट वाघ यांनी मोलाची कामगिरी बजावली। गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार इंगळे यांनी केली असून पुढील तपास PSI प्रवीण उदे, घोटी पोलीस ठाणे करीत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, इगतपुरी। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।